हॅलो गाईज, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आजच्या व्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे, हीच स्वामींकडे प्रार्थना करते. आणि चला, दिवसाची सुरुवात इथूनच होते. मग दिवसाची सुरुवात माझी मस्त सडा रांगोळीपासून होते आणि नंतर मग पूर्ण स्वयंपाक इथं रेडी होता माझा, पाहू शकता तुम्ही. हॅलो गाईज, तर इथं आता वाजलेले आहेत 9:15 आणि माझा सगळा स्वयंपाक जो काही आहे ते झालाय. आता मी थोडंसं एडिटिंग करायला बसले व्हिडिओजची. तर इथं अनु काय खाती का? सकाळ सकाळ नेन्ना खाती. किती लाजती बघू, दाखव दाखव. मला पण दे की. देत नाही. मम्मा म्हण, मम्मा. पप्पा, बाबा, अव्वा, छोटू. छोटू म्हण. तुझं काय चाललंय? कसं चाललंय अभ्यास? नीट कर ना, मांडी घालून बस. तर फ्रेंड्स, इथं माझी एडिटिंग जी काय आहे ती थोडीफार झालेली आहे. आता म्हटलं जरासं कामावरून घ्यावं बाकीचं उरलेलं म्हणजे जो काही किचनवरचा राडा स्वयंपाक बनवलेला. आता एवढीच भांडी वॉश करून घेते आणि मग नंतर ना धुणं धुवून टाक. आणि दररोज सकाळी म्हणजे आमच्या घरासमोर शाळा असल्यामुळे तिथली प्रार्थना म्हणा, जे काही श्लोक असतील ते म्हणा, किंवा काही सुविचार म्हणा, हे दररोज कानावर येत असतात आणि खूप प्रसन्न वाटते या वातावरणामुळे. तर आमच्या घराच्या समोरच शाळा आहे. म्हणजे ती शाळा बघितली ना, मला माझे दिवसच आठवतात. तर चला, आता आवरून घेते सगळं आणि मग तुमच्यासोबत बोलते. तोपर्यंत निवांत राहा. इथे मी 1 आठवडा झाला शिवण क्लासला चालले होते आणि मस्तपैकी म्हणजे 6-7 दिवसातच मी इथे 4 ब्लाऊज तयार केले होते शिवून. आणि खरंच सांगते, खूप मस्त आलेत ब्लाऊज आणि व्यवस्थित बसलेत. आणि मेन म्हणजे ना, मी आलोक जेव्हा व्हायच्या आधी म्हणजे 5 वर्षाखाली मी शिवण क्लास शिकले होते 1 महिना. मग अजून म्हटलं, आता निवांत वेळ वायाला घालवण्यापेक्षा कुठंतरी आपला मौल्यवान वेळ खर्च झाला पाहिजे. तर त्याच्यासाठी मी शिवण क्लास लावला होता आणि मग मस्तपैकी ब्लाऊजला आता हुक लावून घेते. फिनिशिंग अजून तेवढी व्यवस्थित येत नाही आहे, पण तरी देखील जसं आहे तसं खूप बेटर आहे पहिल्यापेक्षा. चला तर फ्रेंड्स, आता वाजलेले आहेत 12. मला लागलेली आहे भूक. आता मी हॅलो हाय कर. हाय. आम्ही आत्ताच जेवण केलं. जेवण झालं आमचं आता. अनुला आता पाहिजे कॅडबरी. कॅडबरी पाहिजे. कशाला कशाला पाहिजे का? आव्वा दुकानला चालली आहे. दुकानला चालली आव्वा. कुरकुरे खाणार आहे. कोण आणलाय? चला, तर आता मस्तपैकी रेडी झाले आणि रेडी झाल्यानंतर ना सिंदूर लावायचं मी कधीच विसरत नाही, कारण की मला खूप आवडतं. तर एवढी रेडी होऊन मी कुठं चालले तुम्हाला कळेलच पुढे. ब्लॉग कंटिन्यू करा. तर मैत्रिणींनो, इथं मी आता रेडी झालेली आहे. कुठं तर ते तर तुम्हाला माहितीच आहे, मी शिवण क्लासला जाते म्हणून. आता 3ला 15 मिनटं बाकी. मला 15 मिनटं लागतात पायी जायला. दुकानावर जाऊन मी तिकडं जाते म्हणून 15 मिनटं अगोदरच जाते. चला, तर आता आल्यानंतर ना तुम्हाला भेटते. बाय. आणि माझ्या मुलांना संत्री खूप आवडतात आणि हे छोटे संत्री आता 2री का 3री वेळच आहे घरी आणण्याची, पण टेस्टला खरंच खूप भारी लागतात. तुम्ही पण एकदा आणलं नसेल तर ट्राय करून पहा. आणि इथे मी शिवण क्लासमध्ये गेल्यानंतर ना थोडंसं शूट घेतलं होतं. घरी आले होते. घरी आल्यानंतर इथं मुलांचा दंगा. काय करायचं? फेकायचं. फेकायचं. असंच खायचं आपण. लाडू आहे, लाडू. चला तर फ्रेंड्स, मग इथं आता वाजलेले आहेत 5:30. मला यायला अर्धा तास लागला
आणि मस्तपैकी आता इथं झाडू मारते. झाडू मारता मारता थोडंसं नाही का म्हटलं शूट घ्यावा आपल्या व्हिडिओसाठी, म्हणजे तेवढंच. तर फ्रेंड्स, घरी आल्यानंतर जे माझं काम आहे झाडू मारणं ते झालेलं आहे. आज थोडंसं लवकर आले कारण की आमच्या दुकानाकडं जे आहे ना ते गेले नाही, डायरेक्ट घरी आले. त्याच्यामुळं मग काय नाही, वेळ नाही झाला. तर आता बघूया काय काय होते, कसं कसं. आता मस्त चहा ठेवते. चहा झाल्यानंतर ना स्वयंपाकाला लागते लगेच, कारण की आता उद्या तर मुलांना सुट्टी आहे आणि उद्या बनवणार आहे इडल्या. आणि जे रात्री मी जे तांदूळ भिजत ठेवले ना, सकाळी वाटायचं विसरले, सो आता ते वाटून घेते पटकन आणि सोबत चहा ठेवते. आता मला लक्षात आलं व्हिडिओ चालू केल्यानंतर ना. तर चला आता बघते, चहा वगैरे बनवते मग तुमच्यासोबत बोलते. तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की चहा सोडण्यासाठी काय करावं लागतं, कारण की मी किती प्रयत्न पण करू दे चहा काही सुटत नाही. पण महिन्यातून एकदा तरी मला हे चहा पिल्यामुळं त्रास होतो, ते पण उचमळतं, उलटी आल्यासारखं होतं. पण खरंच चहा खूप बेकार आहे, पण हे मला कळतंय, पण ती सवय माझ्याकडनं सुटतच नाही. तर इथे मी चहा ठेवला आहे आता शिजायला. तर आपला चहा शिजेपर्यंत ना मस्त म्हणलं आता सगळ्या खोल्यांमधनं फरशी पुसून घ्यावी. काल पुसले नव्हते, परवा दिवशी पुसले होते. मी काय दररोज पुसत नाही, कारण की खूप म्हणजे खूप दम लागतो आणि जास्त रूम असल्यामुळं ना वेळ पण मिळत नाही आणि कामांचा पण खूप लोड चाललाय. आता सध्या तर 12वीचे पेपर पण जवळ आलेत आणि मस्त नाही का शिवण क्लास पण लावले, प्लस मुलं, घर, हे सगळं मॅनेज करता करता वेळच मिळत नाही. तर जसं होईल तसं मी करतच असते. वरच्यावर आपलं क्लिनिंग तर चालूच असतं स्त्रियांचं. तर एक पसारा काढायला गेले की 10 पसारा निघतो, मग असंच आहे माझं पण. तर आता इथं मस्त आमची रूम वगैरे पुसून घेतली, बाथरूमच्या समोरचा पॅसेज पण पुसून घेतला. तर आता इकडं पलीकडची रूम पुसायची होती, तर मस्तपैकी झाडू तर मारलं होतं. आणि तुम्ही खेळणी पाहू शकता, मुलं माझी ना अजिबात घर असं शिस्त ठेवतच नाही, कारण की शिस्त म्हणजे ते काय पसारा वगैरे टाकत नाही, पण त्यांची जी खेळणी असतात ना ती व्यवस्थित ठेवत नाहीत. मी आता त्यांना म्हणते, पण मी देखील माझ्या लहानपणी असंच केलं असणार आहे. मी तर 100% गॅरंटी देऊन सांगते, कारण की मम्मी मला सारखी ओरडत असते. त्यांना काहीतरी म्हटलं की म्हणती, तू काय कमीची नव्हती, तू पण सगळं म्हणजे असाच पसारा वगैरे करत होती, मुलांना ओरडत जाऊ नको वगैरे सांगत असते ती. तर इथे सगळं रूमा पुसून झाल्या, तर इथं म्हटलं जरा टी व्ही ठेवलंय तिथं पण जरा पुसून घ्यावं फर्निचरचं, आणि खिडकीत पण खूप धुराळा बसतो, तर ते देखील पुसून घ्यावं. तर हे 3 डॉल जे आहेत ना, ते एक डॉल खालीच पडत होती, त्याला म्हणलं तू आता मध्ये बस. हे तिघं पण आमचे पाहुणे आहेत, म्हणजे अनु, आलोक आणि त्यांची ही मधली फ्रेंड. तर अनु आलोक भांडतात म्हणून त्यांना बाजूला बसवले आणि त्यांच्या फ्रेंडला मध्ये बसवले. तर जस्ट जोक करत होते, तसं काही नाही आहे. आणि आता इथं मस्तपैकी हॉल राहिला आहे, हॉल फक्त पुसून घ्यायचं आहे. हॉलमध्ये काही जास्त कचरा नसतो, कारण की दिवसातून 1-2 वेळा तर पुसणं होतच होतं आणि झाडणं पण होतच होतं. तर इथं सोफ्यावरचं जे कवर आहे ना ते आमचं म्हणजे आम्हाला फसवलं आहे, असं आम्हाला कळलं नाही घेताना की कसं घ्यायचं. तर जाऊ दे म्हटलं, आता घेतलेच तर वापर झालाच पाहिजे, कारण की ते वर कसं लावायचं तेच कळत नाही आहे. म्हणजे दोन्ही एकाच साईडचे दिलेत त्या बाबाने, असं केलंय. तर जाऊ दे म्हटलं, आता आहे तसं वापरून घ्यावं. आणि माझ्या तर मैत्रिणींनो, तुम्ही पाहिलंच आत्ता सगळ्या फरशा पुसून घेतल्या आणि खरंच फरशी जेव्हा पुसल तेव्हा इतकं क्लीन वाटतं ना. मला काही दररोजच्या दररोज जमत नाही फरशी पुसायचं, एक दिवस आड पुसते, कारण की खोल्या जास्त असल्यामुळे खूप दम लागतो आणि म्हणजे एवढं शक्य पण होत नाही. तरी पण ही जी दुकानची रूम आहे ना, हे आहे आमचं दुकान. हे शटर आहे, अंधार असेल दिसत नाही तुम्हाला, ब्रँड दाखवते. हे आहे दुकान. आणि म्हणजे इथं काय मी पुसलं नाही फरशी, कारण की स्वच्छच आहे. उद्या पुसेल म्हटलं, आता खूप दमल्यागत झाले. तर इकडच्या सगळ्या रूमा पुसून घेतल्या आणि खूप भारी वाटतंय, क्लीन क्लीन वाटतंय आणि मस्त वाटतंय, खूप भारी वाटतंय बघा. आणि हे आहे माझं व्हिडिओ स्टँड, जे की मी घेऊन नुसतंच ठेवलं होतं, कधी त्याचा वापर केला नाही. आता हे जे जे काही भांडे आहेत ते लावून घ्यायचेत, आणि घासायसाठी तर भांडे काहीच नाही. तर इथं आपला चहा मी ठेवला होता, पण अचानकच गॅस बंद केला, कारण की आपली फरशी पुसता पुसता मग चहा आपला करपला असता.
त्याच्यामुळे त्याच्यात दूध नाही टाकलं, आता दूध टाकणार, मस्त चहा एन्जॉय करणार. तर आज मी तुमच्यासोबत ना जे काही संध्याकाळचं माझं स्वयंपाक असेल ते तुमच्यासोबत शेअर करेल. पुढे ब्लॉग कंटिन्यू करा. तर इथे चहा तर उकळतच आहे, पण मी काय करते माहिती का, चहा जेव्हा आपण ठेवतो ना गॅसवर आणि लगेच चहापत्ती साखर टाकतो, तर ते तेवढंच टाकते मी. अद्रक वगैरे काही लगेच टाकत नाही. तर चहामध्ये दूध वगैरे टाकलं, छान उकळलं का अद्रक आपण छान ठेचून टाकते, असं म्हणजे बारीक एकदम ठेचून टाकते. आणि त्याचं मग अद्रकचा जो काही फ्लेवर आहे तो आपल्या चहामध्ये खूप छान उतरतो. आणि मला चहा म्हणजे खूप जास्त आवडतं. चहा म्हणजे माझा जिव्हाळ्याचा विषय असल्यासारखाच आहे. तर इथं चहा आणि मस्त बटर आणि बिस्किट एन्जॉय करणार होते मी. चला तर फ्रेंड्स, आता वेळ झाली आहे मस्त चहा आणि बटर बिस्किट एन्जॉय करण्याची. तर हे बटर खूप वेगळे आहेत आणि मी पण म्हणजे खाल्लेत भरपूर वेळा, पण खूप दिवसापासून खाल्ले नव्हते. तर खूप टेस्टी आहेत. सोलापूरमध्ये खूप फेमस आहे हे. आणि हे बिस्किट खूप म्हणजे खूप टेस्टी लागतं आणि हे जास्त गोड नाही, एकदम सप्पक आहे. मुलांसाठी खूप छान आहे आणि गव्हाच्या पिठाचं आहे हे, त्याच्यामुळे खूप मस्त आहे. तर सोलापुरात तुम्ही जर राहत असाल तर हे बिस्किट नक्कीच ट्राय करा, केलं नसेल तर. आणि ज्याने कोणी केले मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. संध्याकाळची जी काही कामं आहेत ती आवरली आणि चहा वगैरे घेतला, तर अचानकच चक्कर आल्यासारखं होत होतं. तर म्हटलं जरा आराम करावा, पण मुलांनी काय आराम करू दिला नाही. तर इथं म्हटलं जाऊ दे आता, आराम काय करायचं, उठून आपलं स्वयंपाक केलेलाच बरा. तर इथं मस्त भात लावला आणि जे मी सांगितलं होतं काल तांदूळ भिजवलं होतं, तर ते तांदूळ इथं वाटून घेतलं. आणि काय झालंय फुगायला? फुगलंय हा पकिनी. उतर खाली, येऊ नको माझ्याकडं. नुसतं आगाव 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 करायचं. जो. मी स्वयंपाक करत असताना अनु खूप म्हणजे खूप मध्ये करते आणि असं मी निवांत बसले असेल की अजिबात माझ्या जवळ येत नाही. मी जशी किचनमध्ये येते स्वयंपाक बनवण्यासाठी, तिला काय वास लागतो का काय होतो काय माहिती, लगेच मागे मागे येते आईला त्रास देण्यासाठी. तर इथे मी आता अंड्याची भाजी बनवणार होते. तर इथं अंडे माझे उकळून घेतलेले आहेत आणि वाटण केलं आहे. वाटणमध्ये आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर एवढंच टाकलं आहे, बाकीचं काही टाकलं नाही. आणि टोमॅटो. तर इथे अंडे आता सोलत आहे. सोलायची पण एक ट्रिक आहे जेव्हा आपण अंडे उकडतो ना, आणि मी कुकरमध्ये अंडे उकडते बरं काय, कुकरमध्ये 10 ते 15 मिनटात अंडे आपले उकडून निघतात. मोठ्या फ्लेमवर ठेवायचं, अजिबात चिरत नाही, फुटत नाही, काहीच होत नाही. तर इथे अंडे सोलायची पण खूप भारी, असं चोळायचं हाताने, लगेच आपले अंडे एकीकडे आणि साल एकीकडं असं होतं. आणि किंवा मग काचेच्या भरणीमध्ये घालून पण थोडंसं हलवलं की अंडे निघतात आपोआप बाजूला आणि साल्ट आपोआप बाजूला निघतात. तर इथं आलोक ना त्याच्या आजीला माझ्याबद्दल काहीतरी सांगत होता की मी त्याला मारले म्हणून. तर मी त्याला ओरडत होते सांगू नको, शांत बस म्हणून. तर इथे पहा, आपले अंडे सगळे सोलून झालेले आहेत. आता सोलून झालेत आणि जो काही मसाला आपण बनवला आहे तो इथं मी फ्राय करायला पातेल्यात टाकला आहे. तेल आपण इथं 2च चमचे घेणार आहोत, कारण की जे काही आपलं सुकं खोबरं आहे ना त्याच्यामुळं भाजीला तेल सुटतं. तर इथे छानपैकी आता भाजी आपली म्हणजे जो मसाला आहे तो छान भाजून घ्यायचा आहे. एकदम गॅसची फ्लेम बारीक ठेवायची. आणि इथे मी भाकऱ्या पण बनवल्यात 5-6 आणि 2 ते 3 चपात्या देखील बनवल्यात, कारण की मुलांना चपाती आवडती जास्त. अंड्याची भाजी होती म्हणून मी त्यांच्यासाठी चपाती बनवली नाही. तर आम्ही जे खातो मुलं पण तेच खातात, पण त्यांना भाजी वेगळं बनवते. आणि दररोज संध्याकाळच्या आमच्या घरात भाकऱ्या असतात. तर इथं अंड्यांना चिरायचंच विसरले होते, तर आता मस्तपैकी अशा चिरा पाडून घेतले. तुम्ही वाटलं तर ते काटे चमचे असतात ना त्याच्याने पण करू शकता, पण मी इथे चाकूनीच करते. आता काटा चमचा मला सापडत नाही आहे, कुठं ठेवलं आहे. जास्त नाही, एकच आहे, कारण की नाही वापरत आणि मुलं असल्यामुळं सगळे वर काढून ठेवलेत.
तर इथं मस्तपैकी आता जी आपली अंड्याची भाजी आहे ना, त्याचा जो मसाला आहे तो इथं मस्त भाजलेला आहे. तर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि जे आपलं घरचं काळं तिखट आहे ते टाकायचं. तर मसाला टाकताना थोडासा पातेल्यावर पडला, तर असू दे, काही नाही, इग्नोर करा तुम्ही. आणि इथं मस्त नाही का आता थोडीशी हळद टाकायची. बघा मी काय काय टाकलं फक्त सांगते तुम्हाला. मसाल्यांमध्ये फक्त आपला घरगुती मसाला, मीठ आणि हळद एवढंच टाकल्याने, एवढं टाकल्यावरच इतकी भाजीची टेस्ट भारी आलती ना, काय सांगू तुम्हाला. मी दररोज एक भाकरी खाणारी थोडंसं जास्त जेवले भाजी आवडल्यामुळं. तर आता इथं ग्रेव्हीमध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे आणि मस्त जे आपले अंडे आहेत उकडलेले ते याच्यामध्ये टाकले आणि छान मिक्स करून घेतले. आणि हे करत असताना गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही. गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची, जेणेकरून आपले अंडे पण फुटणार नाही आणि मसाला पण करपणार नाही. तर इथे पाहू शकता तुम्ही आपले अंडा करी तयार आहे. तर इथे माझा स्वयंपाक आता रेडी झालेला आहे, पण इथं माझं डोकं खूप दुखत होतं. तरी मग म्हटलं शूट काय करायचं नाही, पण म्हटलं आता शूट नाही केलं तर कसं, म्हणून शूट केलं. आणि इथे पाहू शकता आपली अंड्याची भाजी शिजल्यानंतर ना किती छान तरी सुटली आहे भाजीला. आणि अंड्याची भाजी म्हणजे मुलांसाठी पण मी बनवली होती. जो मसाला मी इथे भाजला होता ना, तोच एका पातेल्यात साईडला पण भाजून घेतलं आहे. तर पाहू शकता तुम्ही इथं मुलांसाठी पण भाजी शिजत आहे. तर इथं आता किती वाजलेत पाहू शकता तुम्ही. तर रात्रीचे वाजलेले आहेत 10:15. आत्ता आमची जेवणं झाली आणि इथं अनुचे पप्पा अनुला चारत आहेत. अनुला अंडी दिलते मी चारण्यासाठी. तर इथं अनु झोपली होती, तिचे पप्पा तिला उठवून चारत होते आणि माझं इथं आत क्लिनिंग चालू आहे. मी विचार केलता की आज काहीच आवरणार नाही, पण मला काही राहवतच नाही. भांडे आणि किचन क्लीन असलं तरच खूप भारी वाटतं, नाही तर नाही. तर इथे पाहू शकता सगळं माझं क्लिनिंग झालेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला प्लीज नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ना म्हणलं चला सगळ्यांना बाय तर बोला, पण ते काय बोलायला तयार नाही. मीच बोलते बाय.